तीन दिवसांपूर्वी घडलेले सोलापूर महानगरपालिकेतील भंगार चोरी प्रकरण अद्यापही गाजत आहे। या प्रकरणात पोलिसांनी टेम्पो चालक जमीर हैदर इनामदार याला अटक केली होती, पण या प्रकरणी ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या वतीने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। बनसोडे यांना अटक करण्याची आवश्यकता नसल्याने BNSSचे कलम 35(3) प्रमाणे सदर बाजार पोलिसांनी नोटीस दिल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली। बनसोडे यांचा जामिनाचा अर्ज वकिलांनी माघारी घेतला, त्यामुळे बनसोडे यांनी कामकाजाच्या वेळेत विभागात पूर्ववत कामावर रुजू झाले। या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी भंगार चोरी प्रकरणात एकाच कलमांखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर टेम्पो चालक जमीर इनामदार याला अटक केली होती, तर त्या कलमांखाली बनसोडे यांना अटक करण्याची आवश्यकता नाही अशी नोटीस दिली आहे। दिनांक 18 मे 2026 रोजी 4 वाजण्याच्या सुमारास महानगरपालिकेच्या आवारातील स्टोअरमधून जमीर हैदर इनामदार व 3 अज्ञात इसम यांनी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी बनसोडे, सचिन गाडे, दीपक कुंभार व देखरेख करणारे यांनी संगनमत करून महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेता आवारात असलेल्या स्टोअरमधून अतिक्रमण मोहिमेमध्ये जप्त करून आणलेले लोखंडी साहित्य चोरी करून घेऊन जाताना मिळून आले। यावेळी 1,30,000चे जुने लोखंडी भंगार व मिळून आलेले क्रीम रंगाचा MH13 CU 1583 या क्रमांकाचा छोटा हत्ती टेम्पो मिळून आला होता।